निनो जूनमध्येच सक्रिय होण्याचा अंदाज आहे। अमेरिकेच्या CPC सेंटरने हा अंदाज वर्तवलाय। संपूर्ण मान्सून हंगामावर एल निनोचा प्रभाव असल्याचं CPCने स्पष्ट केलेलं आहे। विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानामध्ये प्रचंड वाढ झाल्याचं सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलंय। प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती एल निनोमध्ये रूपांतरित होणार असंही CPCने म्हटलंय। सलग 5व्या महिन्यात प्रशांत महासागरातील तापमानात वाढ होणार असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। मान्सून अंदमानात दाखल झालाय। हवामान खात्याने ही माहिती दिली आहे। यंदा वेळेच्या आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। भारतीय हवामान खात्याकडून हा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। 5 ते 7 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। मागच्या वर्षीप्रमाणेच यंदा मान्सूनचा वेग सुसाट असून अंदमानात तो आज दाखल झालाय, त्यामुळे केरळमध्ये तो 26 मे रोजी दाखल होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातही तो विक्रमी वेळेत म्हणजेच 5 ते 7 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे। पुढच्या 24 तासात नैऋत्य मोसमी पावसाच्या दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये पुढच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल दिसतेय। मान्सून कधी येणार अशी सगळ्यांनाच उत्सुकता आहे। तर अंदमानात आज मान्सून दाखल झाल्याची माहिती आहे। तर 26 तारखेला अर्थात 26 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल अशा पद्धतीचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे, जाहीर केलेला आहे। याच सगळ्या संदर्भाने आपण अधिक सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत हवामान तज्ज्ञ SD सानप सर आहेत। सर, स्वागत तुमचं पुढारी न्यूजमध्ये। मान्सून बद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती, तर काय सांगता येईल? अंदाज तर आपण जाहीर केलेला आहेच। येस, आता आपण सोमवारपासून सांगतोय की ह्या वीकेंडला किंवा ह्या वीकच्या अखेरीस मान्सून जो आहे तो अंदमानमध्ये दाखल होईल असं सांगितलं गेलं होतं। आणि मागील 2 दिवसापासून आपण असं स्पष्ट केलं की तो अंदमानमध्ये येईल। आणि आज आपण बघू शकतो की विंड्स जे आहेत, मान्सूनचे जे वारे आहेत ते अंदमानपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि त्याचबरोबर तिथे मागील 24 तासांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे आणि म्हणून आज जो आहे तो अंदमानमध्ये पोहोचलेला आहे। अंदमानात आता काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीची त्या ठिकाणची सगळी आताची आपल्याला परिस्थिती सांगता येईल आणि पुढे केरळमधला जो प्रवास आहे तो कसा असणार आहे? येस, मान्सून येणं म्हणजे काय, तर तिथे साऊथ वेस्टर्ली विंड्स जे आहेत ते सेट होणं असं आहे। आणि आपण क्लिअरली बघू शकतो की साऊथ वेस्टर्ली विंड्स जे आहेत ते अंदमानमध्ये येऊन धडकलेले आहेत। आणि त्याचबरोबर तिथे मागील 24 तासांपासून किंवा मागची 48 ते 72 तासांमधून पाऊस पडतोय त्या वाऱ्यांमुळे। आणि त्यानंतर केरळमध्ये जसं आपल्याकडनं प्रेस रिलीज दिली गेलेली आहे की 26 तारखेला तो केरळमध्ये पोहोचण्याचे अंदाज आहे आणि केरळमध्ये तो पोहोचू शकतो। आणि त्याचबरोबर त्यामध्ये मॉडेलमध्ये 4 दिवसांच्या त्रुटी असतात, म्हणजे तो 4 दिवस आधी किंवा 4 दिवस नंतर सुद्धा येऊ शकतो। याचाच अर्थ तो 22 मेला सुद्धा येऊ शकतो किंवा मग 30 मेपर्यंत सुद्धा तो येऊ शकतो। तर 26 मे ही एक तारीख आहे, त्याच्या 4 दिवस आधी किंवा नंतर येऊ शकतो। जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये तिकडे मान्सून जो आहे तो आपलं एल निनो जो आहे तो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत। आणि ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी आपल्याकडे पाऊस कमी पडतो असं बऱ्याच रिसर्चमधून दिसून आलेलं आहे। आणि त्यामुळं पाऊस आपल्याकडे कमी पडण्याचे चान्सेस आहेत। मान्सूनचा जो पाऊस आहे तो कमी पडण्याचे चान्सेस आहेत। आणि ह्या वर्षीचा जो आपला अंदाज आहे दीर्घकालीन अंदाज, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की मान्सूनचा पाऊस जो आहे तो सरासरीच्या 92% इतका पडण्याची शक्यता आहे। सर, मान्सून वेळेआधी दाखल झालाय असं म्हणता येईल का? कारण जो आपण अंदाज व्यक्त केला त्यानुसार आणि मागचा जर आपण इतिहास बघितला तर त्या सगळ्या आकडेवारीनुसार अंदमानमध्ये नक्कीच, अंदमानमध्ये तो 21 मे नंतर येतो, तर तो नक्कीच 5 ते 7 दिवस आधीच पोहोचलेला आहे। आणि केरळमध्ये सुद्धा केरळमध्ये तो 1 जूनला येतो सरासरीची तारीख जर बघितली तर। पण आता त्याचा पोचणं आणि ॲडव्हान्स होणं याच्यामध्ये फरक आहे। पुढं परत किती दिवसात जाईल याच्यामध्ये डिफरन्सेस असू शकतात। आणि नक्कीच अंदमानमध्ये तो सरासरी तारखेच्या आधी पोहोचलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।